करतोय. तो काय बोलतो, काही मुडी मारून किती जास्ती काहीतरीच काय. आपण एकीने लढायचं, एकीने. त्यामुळे आपण जिकडं न्याय तिकडं. मग गोष्ट राज्यातली असू दे नाही तर केंद्रात. अहो पण तो तर म्हणतोय की तुम्ही कसे निवडून येतात तेच मी पाहतो. अहो आले तुमचं पार जेवण काढायला आलंय तो. अहो बेसन भाकरी ते आज आतलं बाहेर काढतोय. त्याला काय बोलायचं ते बोलू दे. त्या बाळाला कोणीतरी सांगा रे, माझ्या नको नाही लागू म्हणा. अख्खा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी. माझ्या नको नादी लागू. मला पडायच्या गोष्टी करतो. बघा मी तर काही पडणार नाही, पण हे जर माझ्या नादी लागली ना तर यांचा एकही आमदार अख्ख्या राज्यात येऊ द्यायचा नाही मी. पण आता मग पुढं करायचं काय साहेब? आता होणार आपला महाएल्गार. दाखवून देऊ त्यांना ही आपली ताकद. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तब्येत कशी आहे? व्यवस्थित आहे. राज्याचे मुख्यमंत्री आंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी दाखल. मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात गेली अर्धा तास चर्चा सुरू. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटील उपोषण सोडणार. मुख्यमंत्री साहेब, आमचा तुमच्यावर लई विश्वास आहे आणि मला खात्री आहे साहेब, समाजाला आरक्षण तुम्हीच देणार. आपल्या समाजाला तुम्ही विचारात घेतलंय. मुख्यमंत्री साहेब तुमचं आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो. साहेब तुम्ही आम्हाला 30 दिवस मागितले, पण आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला 40 दिवस देतो. पण आमचं हे साखळी उपोषण चालूच राहणार. आणि मला समाजाला विनंती करायची की तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. समाजाला मी मायबाप मानलंय. प्रत्येकाने शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण चालू ठेवायचं. सरकारला आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे. सीएम साहेबांना 40 दिवस दिले, ते आपल्यात मार्ग काढणार असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. मी मनोजचं कौतुक करतो की तो अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत आहे. उपोषणामध्ये आम्ही ज्यांना शब्द दिला आहे तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अनेक बैठकीमध्ये ज्या आपल्या मागण्या होत्या त्या आपण पूर्ण करतो. मी परवा दिल्लीला गेलो होतो. मला म्हणाले हे मनोज जरांगे पाटील कोण आहे? मुख्यमंत्री म्हणून तुझ्या सहकारी मित्रांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सर्व मागण्या आम्ही तात्काळ मार्गी लावतो.